ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्या ठिकाणचा सगळा रजोगुणात्मक तमोगुणात्मक मळ नाहीसा झाला. मन अत्यंत शुद्ध झालं आणि अशा शुद्ध मनानं हे 10ही प्रजतस कुमार भगवंताची प्रार्थना करतायत. नमो नमः क्लेश विनाशनाय निरूपितोदार गुणाभयाय मनोवचो वेग पुरोजवाय सर्वाक्ष मार्गे रगता ध्वने नमः. भगवंता, आपण आपल्या सगळ्या भक्तांचा त्रास, त्यांचे कष्ट, त्यांचे क्लेश हे नाहीसे करणारे आहात, दूर करणारे आहात. आमचा आपल्याला वारंवार नमस्कार असो. वेद म्हणजे वास्तविक ज्ञानराशीच आहे. ते वेद आपले उदार गुण आणि आपल्या नामांचंच निरूपण करतात. वेद हे परब्रह्माचंच निर्वचन करणारे आहेत आणि आपला जो वेग आहे तो मन आणि वाणीच्या वेगापेक्षा सुद्धा कित्येक पटीने अधिक आहे. उपनिषद म्हणतात, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसाचा, की वाणी तिथपर्यंत पोहोचतच नाही, इतका भगवंत आपल्यापासून म्हटलं तर दूर आहे. आणि त्याचप्रमाणे आपलं स्वरूप सुद्धा सगळ्या इंद्रियांच्या गतीच्याही पलीकडे. तेव्हा अशा तुम्हाला आमचा वारंवार नमस्कार असो. शुद्धाय शांताय नमः स्वनिष्ठया मनस्य पार्थम विरसद्वयाय नमो जगत्सान लयोदयेषु गृहीत माया गुणविग्रहाय. ते म्हणाले, भगवंता, आपण कायम आपल्या स्वरूपामध्येच स्थित असल्यामुळं नित्य शुद्ध आणि शांत असता, पण आम्ही मात्र आमच्या मनाच्या अधीन असतो, की जिथे अखंड संकल्प विकल्प जन्माला येत असतात. आणि त्यामुळे आम्हाला आपल्या ठिकाणी आपण भगवंत आहात, आम्ही भक्त आहोत, अशा प्रकारचं द्वैत अनुभवाला येतं. वास्तविक हे द्वैत मिथ्याच आहे, भ्रामकच आहे. पण तरी सुद्धा असं होतं खरं. वस्तुतः जगाची उत्पत्ती, त्याची स्थिती, त्याचा लय, ह्या सगळ्यासाठी आपणच आपल्या ठिकाणच्या मायेच्या 3 गुणांचा स्वीकार करून ब्रह्मा, विष्णू आणि महादेव अशी रूप धारण केली आहेत. अशा आपल्या त्रिगुणात्मक रूपाला तुमचा नमस्कार असो. नमो विशुद्ध सत्वाय हरे हरिमेधसे वासुदेवाय कृष्णाय प्रभवे सर्व साधुनाम. आपण अत्यंत विशुद्ध असे सत्वस्वरूप आहात. आपलं ज्ञान संसाराच्या सगळ्या बंधनांचा छेद करणार आहे. आपणच समस्त भागवतांचे स्वामी प्रभू वसुदेव नंदन भगवान श्रीकृष्ण आहात. आम्ही तुम्हाला वारंवार नमस्कार करतो. आपल्याच नाभीतून ब्रह्मांड रूप कमळ प्रकट झालं आणि आपल्या कंठामध्ये कमल कुसुमांची ही माळा अतिशय शोभून दिसते. त्याचप्रमाणे आपले चरण कमल सुद्धा अतिशय कोमल आहे. कमल नेत्र भगवंता, आमचा तुम्हाला सदैव नमस्कार असो. कमळातले केसर जसे असतात तसा आपण स्वच्छ असा चमकदार पीतांबर धारण केलाय आणि याचे यावत सर्व भूतांचं आश्रयस्थानच आपण आहात. त्याचप्रमाणे आपण सगळ्यांचे साक्षी सुद्धा आहात. रूपम भगवता त्वेतद अशेष क्लेश संशयम आविष्कृतम न क्लिष्टानाम केमन्यद अनुकंपितम. प्रजेतच भगवंतांना हात जोडून सांगतायत की आपलं हे जे संपूर्ण स्वरूप आहे, हे स्वरूप सगळ्या क्लेशांची, कष्टांची, दुःखांची निवृत्ती करणार आहे. आम्ही मात्र अविद्येनं, अज्ञानानं ग्रासलेले आहोत, खोट्या अस्मितेने बांधलेले आहोत. राग, द्वेष, वैर
इत्यादींमुळे होणारी जी पीडा आहे, क्लेश आहेत, त्याच्यामुळे आम्ही ग्रस्त आहोत. पण अशा आमच्या समोर आपण हे आपलं जे रूप प्रकट केलंय, ह्यापेक्षा अधिक आमच्यावर कृपाची काय असायची. सगळ्या अमंगलाचा नाश करणाऱ्या भगवंता, दीनांवर दया करणारे जे समर्थ पुरुष आहेत, जे दीनवत्सल आहेत, त्यांनी त्यांच्यावर एवढीच कृपा केली पाहिजे की वेळोवेळी त्या दीनजनांच्या ठिकाणी, त्या पामरांच्या ठिकाणी हे भगवंत आमचे आहेत अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारचं स्मरण त्यांना व्हावं. कारण अशा भावातूनच ह्या दीनांच्या ठिकाणी शुद्ध असलेलं चित्त शांत होऊ शकतं. वास्तविक आपण जर क्षुद्राती क्षुद्र अशा प्राण्यांच्याही अंतःकरणात अंतर्यामी रूपानं वास करता, विराजमान असता, मग असं असताना आपले उपासक असलेले आम्ही लोक जी जी काही कामना करू, आमच्या मनात जी जी काही इच्छा निर्माण होईल, ती तुम्हाला कळणार नाही असं कसं होईल. भगवंता, आपण मोक्षाचा मार्ग दाखवणारे आहात आणि स्वतः पुरुषार्थ स्वरूप आहात. आपण आमच्यावर प्रसन्न आहात, ह्यापेक्षा आम्हाला आणखीन काही इच्छा नाही. हेच आमच्यासाठी खूप आहे. आपण आम्हाला अभीष्ट वर दिला, ही तर आपली खरी प्रसन्नता आहे. तरी सुद्धा एक मात्र अजून मागावंसं वाटतं की भगवंता, आपण प्रकृतीच्या पलीकडे आहात आणि आपल्या विभूतींना काही अंत नाही, त्याचा पार नाही, अनंत विभूती आहेत आपल्या. आणि म्हणूनच आपल्याला अनंत हे नाव प्राप्त झालं. तेव्हा आपल्याला सोडून अन्य इतरांना शरण जाऊन आम्ही काय मागावं. तू सागर करुणेचा देवा, तुझला दुःख सांगावे, तुझ वाचून इतराचे दिनमक पसरवणी काय मागावे. मोरोपंतांची आली आहे की भगवंत हा दयावत्सल आहे, करुणा सागर आहे. आता जे काही मागायचं असेल ते भगवंताकडेच मागायला पाहिजे. भगवंता वाचून इतरांकडे काही मागितलं तर तो देणार तरी किती देणार, काय देणार. आणि जे मागू त्याच्यातून पुन्हा देहाचीच प्राप्ती किंवा देहाचेच भोग मागितले जाते. भगवंताकडे जर मागायचं असेल तर भगवंताकडे मुक्तीच मागायची, कारण तो सगळ्या पुरुषार्थांचा स्वामी आहे. मोक्ष पुरुषार्थच तो आहे. पुढे सुद्धा त्यांनी काही प्रार्थना केली, ती काय होती पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.